मला ती अतिशय दुःखद बातमी आत्ताच भाषण चालू असताना ऐकायला मिळाली। अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना अमोल काळे यांचं अचानक दुःखद निधन झालं। त्यांचं वय पण कमी होतं, त्यांना मॅसिव्ह अटॅक आला असं समजतंय। पूर्ण बाकीची माहिती मी आता घ्यायचा प्रयत्न करतोय, परंतु अलीकडच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांचे अतिशय जवळचे सहकारी म्हणून अलीकडच्या काळात त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली होती आणि आपल्या MCAच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांनी त्या ठिकाणी यश मिळवलं। ते तिथं अध्यक्ष झाले आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारं एक व्यक्तिमत्व म्हणून अमोलची ओळख उभ्या सगळ्यांच्या मित्रपरिवारांच्या मध्ये होती। मी त्याच्या दुःखद निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, दुःख व्यक्त करतो त्यांच्या दुःखद निधनाबद्दल आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। हे दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वराने तुमच्या कुटुंबियांना देवो, परंतु अतिशय दुर्दैवी घटना आहे। इतक्या कमी काळामध्ये असं काही घडेल हे कुणाच्या स्वप्नात नव्हतं, पण काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं आमचं कुणाचं काही चालत नाही आणि ते घडलंय। संपूर्ण माहिती येतात थोड्या वेळाने येईल उशिरापर्यंत की नक्की काय झालं, त्रास कधी झाला, अटॅक एकदम आला का त्याच्या आधी छातीत दुखत होतं वगैरे वगैरे अशी एकंदरीत परिस्थिती। मंत्रिपदावरून आपल्या मित्र पक्षांमध्ये खदखद व्यक्त केली जाते। कुठल्या मंत्रिपदावर? केंद्रातल्या मंत्रिपदाबद्दल श्रीराम बारणे असं म्हणतात की आमचे 7 खासदार असून देखील आम्हाला फक्त राज्यमंत्रीपद दिलं, अजितदादांना देखील पद दिलं नाही असं देखील का। एकंदरीत शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या खासदारांनी काय स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दलची नोंद स्वतः शिंदेसाहेब घेतील, कारण गेले 2-3 दिवस मी आणि शिंदेसाहेब एकत्रच होतो। काल शपथविधीला पण आम्ही दोघं एकत्रच बसलेलो होतो। त्याच्या संदर्भामध्ये त्यांना पण काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। हे काही संपूर्ण मंत्रिमंडळ झालं अशातला भाग नाही। एकंदरीत 82 ते 83 लोकांचं मंत्रिमंडळ असतं, 15% लोकसभाच्या संख्येच्या आणि त्या सदस्य संख्येच्या, आणि ह्याच्यामध्ये पुढं पण काही त्यांचं बोलणं झालेलं असेल, कारण आमच्याशी सगळ्यांची एकत्र चर्चा केली नाही। NDAच्या वेगवेगळ्या घटक पक्षाची सेपरेट चर्चा झालेली आहे। त्याच्यावर शिवसेनेची आणि NDAच्या प्रमुखांची काय चर्चा झाली ते जास्त अधिकारवाणीनं स्वतः हे सांगू शकतील। मला काही शिवसेनेचे काल आमदार पण भेटले की श्रीकांत शिंदेंची पण 3री टर्म झालेली आहे, त्यांना पण कॅबिनेट मंत्रीपद मिळालं पाहिजे। त्यांनी पण एक चांगलं यश मिळवलेलं आहे, भरपूर मताने ते निवडून आलेले आहेत। अशा पद्धतीनं प्रत्येकाला वाटत असतं। शेवटी एकदा आपण एका संघटनेमध्ये म्हणण्यापेक्षा एका NDAमध्ये सामील झालो किंवा UPAमध्ये सामील झालो, कुठल्याही एकत्र पक्ष येऊन सामील झालो की त्या संदर्भामध्ये चर्चा विनिमय करून ह्याच्यातनं मार्ग राज्यभर दौरे करणार राष्ट्रामध्ये तुम्ही राज्यभर दौरे करणार आहात, त्याबद्दल काय सांगाल? नाही, मी आता तुम्हाला सांगितलेलं, तुम्ही पुन्हा तेच प्रश्न विचारताय। मी फक्त अमोलच्या करता थांबलेलो होतो। दौऱ्याच्या बाबतीमध्ये अर्थसंकल्प सादर करेपर्यंत सोमवार ते गुरुवार मी मुंबईमध्ये थांबणार, शुक्रवार शनिवार रविवार दौऱ्यावर जाणार आणि एकदा अर्थसंकल्प सादर झाल्यावर मंगळवार बुधवार गुरुवार मुंबईमध्ये थांबणार। आता अलीकडे काय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज देखील मी 6 विभागाच्या आयुक्तांची बैठक घेतलेली होती। पाण्याच्या संदर्भामध्ये, चाऱ्याच्या संदर्भात, काही ठिकाणी दुष्काळ म्हणून दुष्काळाच्या संदर्भात, काही ठिकाणी पाऊस पडलाय पावसाच्या संदर्भात, वापसा आल्यानंतर बियाणं, खतं, पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळालं का, या सगळ्याचा आढावा घ्यावा लागतो। तशा पद्धतीनं 2 तास आढावा घेतला। माझी दुपारी पुन्हा मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं। मुख्यमंत्री म्हणाले की उद्याच्याला दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री अशी पण एक आढावा बैठक ही ह्याच संदर्भामध्ये त्यांनी लावलेली आहे। त्यांना आज लावायची होती, परंतु काही कारणानिमित्त आजच्या ऐवजी ती उद्या लागलेली आहे। तर उद्या त्याच्यामध्ये पूर्णपणे पुन्हा विस्तृतपणे बाकीच्या आज ज्या काही मला आढावा घेत असताना गोष्टी जाणवल्यात त्याच्यात पण आम्ही मार्ग काढण्याचं काम निश्चितपणे करू। धन्यवाद।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.